सायघाटा येथे केसीसी कन्स्ट्रक्शनसाठी डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरला अचानक आग. भीषण आगीत टँकर पूर्णपणे जळून खाक. परिसरात खळबळ. अग्निशामन विभागाची तत्पर कारवाई. मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवितहानी नाही. आग लागण्याच्या कारणाचा तपास सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील सायघाटा येथे नागभीड ब्रह्मपुरी मार्गावर भीषण घटना घडली. केसीसी कन्स्ट्रक्शनसाठी डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण टँकर आगीत जळून खाक झाला. आगीची तीव्रता इतकी होती की परिसरात एकच खळबळ उडाली. सायघाटा येथे नागभीड ब्रह्मपुरी मार्गालगत केसीसी कन्स्ट्रक्शनचे साईट ऑफिस असून याच ठिकाणी डिझेल टँकर उभा होता. अचानक टँकरमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच टँकरने पेट घेतला. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी प्रसंगावधान राखत मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. वेळेवर कारवाई केल्यामुळे आग परिसरातील साईट ऑफिस किंवा इतर वाहनांपर्यंत पोहोचली नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान या घटनेमुळे काही काळ नागभीड ब्रह्मपुरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असून आग लागण्याच्या कारणाचा पुढील तपास सुरू आहे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।